सकाळचे वाजलेले 7 आणि सकाळपासून जवळपास 7 ते 8 तिचे कॉल आलेले, कधी येणार कधी येणार. मला भेटण्यासाठी जेवढी ती आतुर होती त्याच्यापेक्षा जास्त कासावीस मी तिला भेटण्यासाठी होती. कधी एकदा जाईल, तिला भेटेल असं मला झालं होतं. स्टँडवरची एवढी सगळी गर्दी पाहून बसमध्ये जागा भेटेल की नाही याचं खूप टेन्शन होतं. शेवटी बस आली, जागाही भेटली, पण विंडो सीट इतरांना मिळाली आणि मला मिळाली नाही याचं थोडं वाईट वाटलं. पण पुन्हा जेव्हा समोर पाहिलं काही लोक उभी राहिलेली, तेव्हा सहज मनात विचार आला की इतरांकडे पाहून स्वतःच्या आयुष्याची तक्रार करण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा कदाचित आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत, म्हणून समाधान मानणं यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणण्याने होत नाहीत हे जेव्हा आपण समजून घेणार तर ते खरं आयुष्य. फायनली माझं डेस्टिनेशन यायला 5 ते 10 मिनिट बाकी होते आणि अचानक लक्षात आलं की आजूबाजूची लोक ओळखीच्या नजरेनं माझ्याकडे पाहतात. देन तुम्ही त्याच ना रील्स बनवताना शरण्य तुमची मुलगी ना असे क्वेश्चन्स आले. त्यानंतर त्यांच्याशी छान गप्पा मारून थोडेसे फोटोज वगैरे काढून मला आता माझं डेस्टिनेशन कधी येतं आहे याची अशी एकदम आतुरता लागलेली. फायनली फोटोज वगैरे काढले, छान फॅन मुवमेंट झाला हा आमचा आणि तो आला. आता त्याला भेटल्यानंतर मी कुणाला भेटायला चालली आहे, कुठे चालली आहे, हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. लिंक बायोमध्ये आहे आणि उद्या स्टोरीला टाकेल नक्की.